तिकडे मुंबई ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर घाटकोपर जवळ ट्रॅफिक जॅम झालेला आहे। त्यामुळे जागोजागी आता पावसाचे हे साइड इफेक्ट बघायला मिळतात। जोरदार वारा, सोसाट्याचा पाऊस, पावसाचा व्यत्यय, दृश्यमानता कमी, वाहनांच्या रांगा, असं सगळं चित्र मुंबई आणि परिसरात। मुंबई ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून ही खास करून अपडेट येते। घाटकोपर जवळ ट्रॅफिक जॅम झालाय। पावसामुळे मुंबईत हायवेवर जागोजागी ट्रॅफिक अशी स्थिती बघायला मिळते। दृश्यमानता कमी आहे, पाऊस पडतोय, अंधुक समोर प्रकाश आहे, त्याच्यामुळे साहजिकच वाहनांचा वेग मंदावलाय आणि वाहनांचा वेग मंदावल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, ट्रॅफिक जॅम हे चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि ही दृश्य आहेत हायवेवरून पावसाचा व्यत्यय येतोय, विजिबिलिटी कमी झाल्यामुळे साहजिकच वाहनांचे वेग जो आहे तो कमी झालाय। ठिकठिकाणी असं चित्र आहे, कारण अनेक ठिकाणी सध्या मुंबई आणि परिसरात पावसाने हजेरी लावली आहे। वारा देखील जोरात आहे, त्यातच विजिबिलिटी, दृश्यमानता कमी, त्याच्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वाहनांचा वेग कमी करण्यात आला आणि त्याचाच परिणाम अर्थातच झाला तो म्हणजे ट्रॅफिक जॅममध्ये। त्यामुळे एकीकडे रस्त्यावर ट्रॅफिक जॅम, तिकडे विमानतळाचा रनवे बंद, तिकडे मेट्रो बंद, अशी सगळी स्थिती एका पावसाने, एका तासातल्या पावसाने मुंबईकरांचं सगळं जनजीवन हे विस्कळीत केल्याचं चित्र पाहायला मिळते। असल्फा मेट्रो स्टेशन जवळ पाणी साचलंय, दुसरीकडे मेट्रोच्या ओव्हरहेड वायरवर बॅनर पडलाय, त्याच्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ रनवे बंद आहे। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे तिकडे देखील ट्रॅफिक जॅम आहे। त्यामुळे ठिकठिकाणी अशा प्रकारे पावसामुळे खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।